नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 फेब्रुवारीमध्ये होणार असून गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 10,000 पदे भरण्यात येणार आहेत आणि या भरतीला फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। त्यामुळं ज्या उमेदवाराचे गेल्या भरतीमध्ये पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते, त्यांना पुन्हा एकदा मोठी संधी आली आहे। त्यामुळे मित्रांनो, जोराने तयारीला लागा आणि ही संधी सोडू नका। पुढे या भरतीबद्दलची माहिती दिली आहे, ती काळजीपूर्वक पहा। या भरतीची कोणतीही नवीन अपडेट आली की सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या सत्य टॉक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट येत राहतील। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 महाराष्ट्र राज्यातील कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात आता पुन्हा एकदा तब्बल 10,000 तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या भरतीचा फायदा हा ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांना होणार आहे, जेणेकरून त्यांना पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल। नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली। या झालेल्या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8,000 जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2,000 जागा वाढवून एकूण 10,000 पोलीस शिपाई भरती करण्याचं व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा दिले। राज्यात 10,000 पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापना करण्याचा निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले। या बटालियनसाठी 1,384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत। यातून शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।